माझं नाव आशिष कृष्णराव तगलपल्लेवार. माझ्या कंपनीचं नाव आहे स्कोपल, SCOPL. आम्ही सिमेंट आणि वेस्ट मॅनेजमेंट या सगळ्या दोन क्षेत्रात काम करतोय. सिमेंट आम्ही पॅन इंडिया सप्लाय करतो, सपोर्ट करतो प्रोजेक्ट्सला. जे प्रोजेक्ट्स मोठे असतात 100 टनाच्या वर सिमेंट आम्ही देतो. 1000 टन, 2000 टन, 6 राज्यात आम्ही काम करतोय. काही राज्यात आम्ही वेस्ट मॅनेजमेंट करतोय. जो आपला कचरा असतो म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा, त्या कचऱ्यापासून आपण गॅस बनवू शकतो किंवा आपण त्याच्याकडून कोळसा बनवू शकतो. आपल्या कोळशापेक्षा चांगला तो आपण सप्लाय करू शकतो. ते सध्या प्रोजेक्टवर आम्ही 4 प्रोजेक्टला काम करतोय. पुणा, उज्जैन, यवतमाळ आणि नांदेड. आणि पॅन इंडिया 6 स्टेटमध्ये आम्ही सप्लाय करतोय सिमेंट. तर या पद्धतीने मी करताना मी 22 वर्षाचा माझा अनुभव आहे सिमेंट क्षेत्रातला. त्याच्यामध्ये मी पॅन इंडिया फिरलेलो आहे, पूर्ण युरोप आणि सगळं झालेलं आहे. त्याच्यामध्ये मला 5 वर्ष व्यवसायात झालेले आहे. या 5 वर्षात व्यवसायाचा अनुभव खूप चांगला. पण व्यवसायात तुम्ही आल्यावर तुम्हाला कुठल्याही माणसाची ओळख नसते, कारण की तुम्ही ज्या क्षेत्रातून आलेला आहे त्याची ओळख असते, पण ती नोकरीची असते, पण व्यावसायिक म्हणून नसते. सॅटर्डे क्लब हा एक महादेवराव भिडेंनी काढलेला, सरांनी काढलेला एक आपल्याला एक गाव आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन जात मिळते, उद्योजक या भावनेची. त्या भावनेत तुम्हाला शेजारी मिळतात, भाऊ मिळतो, बहीण मिळतो, आई मिळतात, वडील मिळतात. या क्षेत्रातले तुम्ही म्हणजे आपल्याला आई वडील असतात, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला या क्षेत्रात म्हणजे आई म्हणजे आपल्याला ज्ञान मिळतं, वडील म्हणजे आपल्याला इथे कोणी पैसा देणारं मिळतं की तो तुम्हाला फंड देतो, फंडनी व्यवसाय काढू शकतो. आणि या क्षेत्रातले वेगळे वेगळे लोक मिळतात. मग सॅटर्डे क्लबमध्ये आल्यावर तुम्हाला व्यवसाय मिळाला पाहिजे ह्या भावनेच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये 360 डिग्री भावना आहेत. तुम्हाला इथे अनुभवी लोक मिळतात, त्यांचं मार्गदर्शन मिळतं. 5000 लोक आहेत, 5000 लोकांचे 5 लाख अनुभव आहेत. त्या 5 लाख अनुभवामधून तुम्हाला एक नवीन बिझनेस मिळतो. आणि इट्स अ वंडरफुल जर्नी. माझं 2रं वर्ष चाललेलं आहे आणि मी आता हे 7 वर्षांनी पहिल्यांदा उद्योग बोध होत आहे. उद्योगही झाला, आम्हाला बोधही झाला आज दिवसभरात. तर 2026 झालं आणि आम्हाला भरपूर गोष्टी कळल्या. त्यातनं व्यवसाय मिळेल आणि व्यवसाय वाढवायचा कसा हे कनेक्शन पण मिळाले. ही खूप चांगली जर्नी आहे आणि आपले भिडे सरांनी काढलेलं एक मार्गदर्शन आहे, त्याच्यावर आम्ही चालतोय. प्रयत्न करू की त्यांना नेहमी गर्व वाटेल अशीच काम करायला. एकमेकांना सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. मनाने बुद्धीने श्रीमंत फक्त आपल्याला नाही व्हायचं आहे, आपल्याला सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हींनाही सोबत ठेवायचं आहे. म्हणून बुद्धी ठेवायची आहे आणि पैसा पण ठेवायचा आहे.